किती लोकांना माहिती आहे? सावंतवाडीमधून जो नवीन नॅशनल हायवे आहे, जो संकेश्वरवरून येतो आणि संकेश्वरवरून सावंतवाडी मार्गे तो इन्सुली मार्गे बांदा असा तो आता जोडला गेलेला आहे ऑलरेडी. त्याचं कामसुद्धा झालं, त्याच्यावर डांबरीकरण झालं, हे सगळं झालं. पण किती लोकांनी त्याचं कौतुक केलं? शेवटी मागणी करताना प्रत्येकजण करतो की सावंतवाडीमधून हायवे बाहेरून गेला म्हणून सांगतात. मग आता हा दुसरा हायवे सावंतवाडीमधून गेला, त्याला कौतुक करायला कोण पुढे आलं नाही. असं एक म्हण आहे, कर्मण्ये वादिका रस्ते मा फलेषु कदाचन. त्याच्यामुळे काम करणं हे आपलं कर्तव्य आहे. कोणी त्याचा निंदा वंदा ह्याचा काही संबंध नसतो, परंतु जे लोक ह्याचं भांडवल करत होते त्यांना उत्तर हे आपण आपल्या कृतीतून द्यायला लागतं. त्याप्रमाणे सावंतवाडीमधून हायवे आता गेलेला आहे. त्या हायवेच्या माध्यमातून त्या हायवेचा ज्यावेळेला विकास होईल, जे काही टप्प्याटप्प्याने काम होतं, एका वेळेला काय काम होत नाही. आता माडखोलपर्यंत झालेला आहे. आता इन्सुलीपर्यंतचा जो टप्पा आहे, इन्सुलीचं सुद्धा काही काम झालेलं आहे. मी त्याशी आलो की बघितलं, मी साईड पट्ट्या वगैरे व्हायच्या आहेत. तर त्या साईड पट्ट्यासुद्धा हळूहळू होणार. सगळ्या एकदा हायवे झाल्यानंतर त्याचं सगळं होतंच. परंतु आमचा प्रयत्न असा आहे की जो शक्तिपीठ महामार्ग जातो हा थेट गोव्याला जोडला जातो. तर या संदर्भात मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ह्या खात्याचे मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन दिलेलं आहे की ज्याप्रमाणे समृद्धी महामार्ग हा वाढवण बंदराला जोडला गेला, त्याप्रमाणे हा शक्तिपीठ महामार्ग हा रिडीला जोडला गेला पाहिजे. महाराष्ट्रातल्या बंदरांना महाराष्ट्राचा व्यापार वाढण्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे, हे माझं ठाम मत आहे. आणि त्याच्यामुळे थेट जर महाराष्ट्रातली वाहतूक आणि महाराष्ट्राचा व्यापार गोव्याला जाणार असेल, गोव्याला आमचा विरोध कधीही नव्हता, पुढे सुद्धा राहणार नाही. परंतु आधी महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे आणि नंतर तो महामार्ग गोव्यालाच जोडला जाणार आहे. त्याच्यामुळे हा महामार्ग एकतर मळगावला किंवा 0 पॉईंट धारात इथं जोडला जावा, तिथून तो रेडीला जावा. रेडी आणि त्याच्याचबरोबर ही जी आमची आता पर्यटन क्षेत्र विकसित होतात, ज्याच्यामध्ये शिरोडा आहे, ज्याच्यामध्ये विजयदुर्ग आहे, ज्याच्यामध्ये देवगड आहे, मालवण आहे. तर याला हा संपूर्ण रेडी रेवस जो मार्ग येतो त्याला हा मार्ग जोडला गेला तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्याची किनारपट्टी ही महाराष्ट्राशी जोडली जाईल. नाहीतर काय मुंबई आणि फक्त गोवा जोडलं जाणार. तर त्याचं फेर सर्वेक्षण करायचे आदेश त्यांनी दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे करत असताना तो थेट बांद्याला सुद्धा जोडला जाणार, कारण हायवे बांद्याला जोडलेला आहे. त्याच्यामुळे हायवेला तो एक जोडला जाईल आणि त्याच्याचबरोबर रेडी रेवस मार्गाला जोडला जाईल आणि त्याच्यामुळे पर्यटनदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं क्रांती घडणारं हे पाऊल ठरेल. आता त्याचा संपूर्ण सर्वे व्हायचा आहे आणि सर्वे झाल्यानंतर आता मी मुख्यमंत्री महोदयांची भेट मागितलेली आहे. त्या भेटीमध्ये त्यांचं अभिनंदन करणार आहे की वाढवण बंदराला त्यांनी समृद्धी महामार्ग जोडत आहे. तसाच शक्तिपीठ महामार्ग हा रेडीला जोडण्याचा निर्णय हा त्यांनी सुद्धा घ्यावा अशी मी त्यांना विनंती करणार. पण शक्तिपीठ महामार्ग हा सह्याद्री भागातून जिथे हा अंडरग्राऊंड म्हणजे टनेलमधून जातो, त्याच्यामुळे वरच्या जंगलांना कुठे हात लावला जाणार नाही. आणि हा टनेल कुठून सुरू होतो आहे तर तो गेळेपासून सुरू होतो आहे. त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकाही जंगलाला टच होणार नाही. खूप खोलवर आहे. आणि आता जो मार्ग आहे हा मार्ग निश्चितपणे काही बागायतीच्या एरियातून जातो, परंतु जो रस्ता महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला होता आंबोली घाटाला पर्यायी रस्त्याने, तो फणसवडे मार्गे जात होता. त्यामुळे जर फणसवडेला टनेल बाहेर पडला तर कुठलंच जंगल डिस्टर्ब होणार नाही. सरळ जंगलं सगळी क्रॉस करून आणि सावंतवाडीच्या वर जे मळगावचं जंगल आहे त्याच्या खालून सुद्धा टनेल जाऊ शकतो. त्याच्यामुळे अडचण काही येणार नाही फक्त, आणि उलटं डिस्टन्स कमी होईल आणि आपल्या जिल्ह्याचा विकास होईल.